कुठल्यासाठी संस्था नाही आहे, कुठल्या पक्षालाही नाही, परंतु आपले सगळे भारतीय सिंधू सभाचे जे काम आहे ते समाजाच्या विकासासाठी, गावाच्या विकासासाठी आणि जे जनसामान्य माणूस आहे त्याला काय काय अडचणी आहेत ते संबंधित प्रशासनाच्या डिपार्टमेंटला ते त्यांचं लक्ष वेधून जाण्यासाठी ही स्थापनाची, ही संस्थाची स्थापना झालेली आहे. त्यामध्ये आपण कोणामध्ये तुम्हाला रूबरू ओळख करून देतो. हे आमचे मनोज बचवानी, भारतीय सिंधू सभाचे शहर अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष. हे आपले श्याम सावलानी, भारतीय सिंधू सभा गांधीनगरचे अध्यक्ष. रवी, भारतीय सिंधू सभाचे महामंत्री. आणि राजूभाऊ सुंदरानी, भारतीय सिंधू सभाचे उपाध्यक्ष. संबंधित सदस्य सगळे आहे आमचे. प्रत्येक भारतीय सिंधू सभाची वैशिष्ट्य म्हणजे काय, क्लिअर गोष्ट आहे की असं नाही की कधी कधी ते समाजाच्या कामासाठी किंवा समाजाचे जे काय अडचणी आहे संबंधित अधिकाऱ्यांना पोहोचण्यासाठी काम करतात. ही सतत काम करणारी संस्था आहे. जर तुम्ही भारतीय सिंधू सभाचे नाव कुणाला गांधीनगरला विचारले तर लगेच तुम्हाला ते ओळख करून देईल. भारतीय सिंधू हा ते सामाजिक काम करतात, समाजासाठी. ही आजची जी पत्रकार परिषद आहे त्याचा मुख्य उद्देश काय आहे, हे जनसामान्यांना, गाववासियांना जे दररोजची रेग्युलर जे सवलत किंवा जे काही काम ग्रामपंचायत किंवा संबंधित अधिकारी आहे त्यांच्याकडून लक्ष वेधण्यासाठी, जर जे संबंधित हे जे कुठले पण समस्या आहेत त्या डोक्यावरनं गेले नाही, डोक्याच्या वरती गेले तर सगळ्यांना त्रास होतो. त्यासाठी हे सगळे समस्या, सामान्य समस्या आहे गांधीनगरमध्ये, त्यांच्या लक्ष वेधण्यासाठी तुमच्या भारतीय सिंधू सभा विषय रेल्वेचे कसं आहे, बरेच वर्ष होतात. कोविड जसा सुरू झाला, कोविड पासूनची एक्सप्रेस गाड्या बंद आहेत. आता कुठलीही गाडी अजून एक्सप्रेस सुरू झाली नाही. परत आम्ही लोकप्रतिनिधी, आमदार, खासदारांना निवेदन दिलेले आहे. कुणाच्याही काय वरपर्यंत पोच होत नाहीये किंवा कुणाचे दुर्लक्ष होत आले काय समजत नाही. पण ह्याच्यामुळं जे व्यापारपेठ आहे गांधीनगरची त्याचं फार आर्थिक पण नुकसान होत आहे, प्रत्येक गोष्टी नुकसान होत आहे. भरपूर जे कामगार वर्ग आहे, हजारो लोकांची गांधीनगरला येतात कुठे काम करण्यासाठी, त्यांचे भरपूर पैसे वेळी चाललेला आहे. भरपूर गिराक लोकांची आजूबाजू गोष्टी गांधीनगरला खरेदी करायला येतात, त्या लोकांना पण अजिबात सुविधा कुठली पण नाही. दुसरी गोष्ट, जे पार्सल डेपो आहे गांधीनगरला पहिला होता रेल्वेच्या डिपार्टमेंटकडे, ते पण बंद झालेलं आहे. आज कोल्हापूरला सकाळी 8 ते संध्याकाळी 9 पर्यंत अवघड वाहनाला बंदी केली असताना भरपूर त्रास होते ते ट्रॅफिक वगैरे. तर ते पण सुविधा रेल्वेमार्फत चालू व्हायला पाहिजे, आमची ही अपेक्षा आहे. आपण निवेदन पण दिलेलं आहे, त्याबद्दल आमची विनंती आहे. आता तुमच्या मार्फत सगळ्यांना जे पण प्रतिनिधी आहे, लोकप्रतिनिधी, त्यांच्याकडून रेल्वे विभागाला, मध्य रेल्वे विभागाला की लवकरात लवकर एक्सप्रेस चालू व्हावी, जेणेकरून सगळ्यांची सोय व्हावी, सगळ्यांना सोयीस्कर व्हावं, वेळ वाचावा, पैसे वाचावे, ही माझी विनंती आहे. पदावरती काम करतोय, ग्रामपंचायत सदस्य आहे. आज आपण बघतोय दिवस गांधीनगरमध्ये समस्या वाढत चालली. त्याचं कारण एकच आहे, प्रत्येक जण ज्यावेळी इलेक्शन असते त्यावेळी फक्त ऍक्टिव्ह होते, त्यानंतर शांत होते. आज जसं अध्यक्ष साहेबांना सांगितलं की ग्रामपंचायतची समस्या, आज एवढा मोठा मार्केट आहे, सीसीटीव्हीचं सगळ्यात महत्वाचं काम आहे, ते होत नाही. बाकी रस्ता, पाणी आणि साफसफाई हे करायचंच आहे, ते पण होत नाही. दुसरं भावानं सांगितलं, एवढा मोठा मार्केट असून ह्या मार्केटला इफेक्ट पडलेला रेल्वेचा एक मार्केटला पण इफेक्ट पडलेला आहे, पब्लिकला पण पडलेला आहे. तिसरा मुद्दा आमचा जो आहे ते केएमटीचा आहे. केएमटी बस स्टॉप 2007 पर्यंत आपल्या बरोबर बस स्टॉप गुरुनानक मार्केटच्या बाहेर स्टॉप होता. ते स्टॉप असल्यामुळं मार्केटला एक ग्रीप होती, मार्केट त्यावेळी भरपूर चांगला होता. त्याच्यामुळं आपलं हे सिंधू मार्केट पण रिटेल मार्केट तयार झाला. आज तुम्ही बघा, गुरुनानक मार्केट, सिंधू मार्केट हे ठप्प झालेलं आहे. आज पुढं सगळ्या हायवेवरती चाललेले आहेत. मग इथं जे गोरगरीब आहेत, आता हायवेवरती लाखो रुपये खर्च करून कोण भाडा बोलू शकत नाही. आज इथं 10, 15, 20 हजार रुपये मध्ये दुकान गाडा घेऊन तो स्वतःचा रोजगार करू शकतो. आज ते बस स्टॉप पण ऍक्च्युली बंद झालेला आहे, त्याचा आतापर्यंत कोणालाही शोध नाहीये. ते 2007 पर्यंत होता बस स्टॉप, त्यानंतर बस स्टॉप हरवलाय. कुठं आहे काय कोणाला माहित नाही. आज
ते केस पण केलं होतं, केस पण सेंट्रल पंचायत थ्रू आपण जिंकलेला आहे, पण त्याचा पाठपुरावा करायला न झालंय, कारण त्यामध्ये राजनीतिक पूर्ण काम आलेलं आहे. मग ह्याच्यामुळं आज आपल्याकडनं आम्हाला एवढीच मदत पाहिजे आहे, आपण आम्हाला सपोर्ट करा. हे तिन्ही जे मुद्दे आहेत ते तिन्ही मुद्दे पब्लिकसाठी आहेत. रेल्वे आणि बस स्टँड चालू झालं तर गोरगरिबांचा रोजगार भरपूर चांगल्या प्रमाणात चालू होणार. आज हायवेला प्रत्येक जण जाऊ शकत नाही. आज कामगार लोक रेल्वेचा इश्यू आज 10-15 रुपये पास काढत होती, जी रुकडीची आपल्या हातकलंगड्याची कामगार लोक इथं येत होती. आज गिराक जे येत होती ती मिरजे सांगली मिरज मधून येत होती, 10 आणि 5 रुपये येत होती. आज त्यांना 100-200 रुपये खर्च करावा लागते आणि त्रास द्यायला लागते. गिराकांची सोय गेलेली आहे बस स्टॉप आणि रेल्वेमुळे, व्यापाऱ्यांची सोय गेलेली आहे, आज कामगार वर्ग आहे त्यांची सोय गेलेली आहे. जे रेसिडेन्शियल एरिया आहे गांधीनगर मध्ये, उचगाव आहे, मुळशिंगी आहे, आपल्या आजूबाजूची जे काही गावं आहेत त्या सगळ्यांना ह्या गोष्टीचा त्रास झालेला आहे. हे फक्त गांधीनगर पुरतं राहिलेलं नाही. MIDC दोन्ही आमच्या लागून आहेत, ते पण रेल्वेचा भरपूर सपोर्ट होता. आज रेल्वेनं आपलं बिझनेस चालू होतं, पार्सल वगैरे तुम्ही बघा गांधीनगर मध्ये ऑल इंडिया मधून माल येते. आज ते रेल्वेमुळे सोपं होतं, स्वस्तात होतं. आज ते मागात झालेलं आहे. ट्रान्सपोर्ट लाईनची पण सोय गेलेली आहे. आज व्यापाऱ्यांसाठी पण चांगलं होणार, पब्लिकसाठी पण चांगलं होणार, व्यापाऱ्यांसाठी पण चांगलं होणार, गिराकांसाठी किंवा कामगार आहेत, हमाल लोक आहेत, प्रत्येक माणसाला हे त्रास झालेला आहे. हीच आमची भारतीय सिंधू सभातर्फे पूर्ण कमिटीतर्फे आपल्या सगळ्यांना विनंती आहे. पब्लिकला पण ही विनंती आहे, जागृत व्हा, याच्या पुढे सहकार्य करा. जे जे आम्हाला आंदोलन करायला लागणार आता आम्ही आंदोलन करणार आहे. ग्रामपंचायतसाठी पण सगळे आंदोलन जे जे करावे लागणार भारतीय सिंधू सभा करणार आहे. रेल्वेचं पण आपण रेल्वे रोको किंवा पार्सलसाठी किंवा असं हे भरपूर मुद्दे आम्ही लिहून घेतलेले आहेत. टप्प्याटप्प्यानं आपण ते पुढे जाणारच आहे, ते आता थांबणार नाही. ज्या ज्यावेळी आपली गरज पडली त्यावेळी आपण आम्हाला सहकार्य करा. आपण सगळी मिळून एक आजूबाजूची जेवढी गावं आहेत त्या सगळ्यांना सहकार्य करू, तेवढीच आमची भारतीय सिंधू सभाची विनंती आहे. एक मुद्दे आहे, मी मनोज मित्र आणि बाकी जिल्हा एक गांधी महत्वाचा मुद्दा म्हणजे आता कसं आहे, ह्या मेन बाजार पोलीस चौकीवरून थोडं गेला का नाही सगळे रस्त्यावर खोके आणि खोके असल्यामुळे गिराक रस्त्यावर उभा गाड्या लावून उभा असतात आणि तिथं लोकांना खूप म्हणजे त्रास होतो. ही बाबा ऑलरेडी यांची जागा त्यांना मिळालेली आहे, तरी गांधीनगर ग्रामपंचायतनी ही तिथं खोके काढून आणि आहे तिथं जागा बाबा तिथं मिळालेली आहे, तिथं पुनर्वसन करावे. बऱ्याच जागा मिळाली तरी ग्रामपंचायत पण काय ऍक्शन घेत नाही, ते पण घेत नाही, त्यामुळे लई अडचण व्हायला. मेन रोड भविष्यात कवा कुठं काय हानी झाली म्हणजे येणं जाणं लई कठीण झालेलं. तरी आमच्या मार्गदर्शनाचे एक निवेदन आहे, लवकरात लवकर हे काढून बाबा जी जागा तिथं पुनर्वसन करावी, तिथं जागा मिळालेली आहे. एकमेकाच्या आश्वासनावरती जे थांबलंय ते थांबतच चाललंय, त्याला कोणी लक्ष देत नाही. ऍक्च्युली पोलिसांची गाडी ह्या बाजारपेठातूनच जाते. ऍक्च्युली 2 व्हीलर जायची पण व्यवस्थित जागा नाहीये, पण गाडी जात्या. उद्या जर इमर्जन्सी काय असेल तिथं अँब्युलन्स जाऊ शकत नाही, शववाहिका जाऊ शकत नाही. आज आम्ही मुर्दे घेतोय, आम्हालाच लई त्रास होते, आम्ही इकडनं गाडी घालू शकत नाही. मग ह्याच्यासाठी पण जरा आमचा प्रयत्न चालू आहे. हे पण एक मोठा ऍक्च्युली गावातला मुद्दा आहे. जे गांधीनगरचे मेन रोड आहेत ते पूर्ण क्लिअर झाले पाहिजे. गाड्यामध्ये रस्त्यावरती आहेत, ट्रान्सपोर्टचं बघा, आता रस्त्यावरती गाडी थांबलेली असते पण कोण विचारत नाही. रेसिडेन्शियल एरियामध्ये ट्रान्सपोर्टची गाड्या यायला तिथे किती त्रास होला धरून ते पण पब्लिकला त्रास होला. पब्लिकला पण लई त्रास दिवस वाढतात आणि रस्त्यावर कसं आहे दुकानाचे टपरी काय लक्ष नाही, कोणी निवेदन दिले कोण लक्ष देत नाही. टपऱ्या कोण फ्लॅक्स लावते कोण बघत नाही. व्यापारी लोकांना लई त्रास व्हायला, एवढं टॅक्स भरून एवढं पारवा पडून व्यापारी लोकांना काही सुविधा नाही. कुठलंही प्रशासन असू दे, ग्रामपंचायत असू दे, PWD असू दे, दुसरं कुठे प्रशासन करता काही गांधीनगरला सुविधा नाही.
यावर गांधीनगरी जनता भरपूर नाराज आहे. सगळे नेता असू दे, कुठलाही पक्ष असू दे, सगळ्यांची गांधीनगरी जनता लई नाराज आहे. महिलांना आणि मुलींना पण सुरक्षितता नाही. कुठे संध्याकाळच्या वेळी बाजारपेठ कुठेही जाता येत नाही. तिला गर्दी गाड्याची, कुठे माणूस जरा वेगळी थांबल्या वेगळी पर्यंत ते सिक्युरिटी नाहीये, सेफ नाहीये. म्हणजे कुठे दिवे नाहीये, कुठे रस्ता व्यवस्थित नाहीये. तर सर्व बाजूने सर्व ग्रामपंचायत एक निवेदन आहे की सर्व एकत्र यावं आणि समाजाने काहीतरी विचार करून प्रत्येक गोष्टीला सहानुभूतीनं सहकार्य करून आणि एकामेकाची करून त्यांना मार्ग काढावा, सुरक्षितता लावा. ह्यात फक्त प्रॉपर नाही. आता तुम्ही कोच्चीला ह्या गांधीनगरमध्ये पहिला फक्त सिंधी लोक राहायचे, आता मारवाडी, गुजराती, मुस्लिम सगळे आले. तरी सगळ्यांतर्फे निवेदन आहे. असं स्पेशली आमच्याकडे नाही. सगळ्यांचे विकास होणार, सगळ्यांचे एकत्र त्यांचे जे काय आहे तर सगळ्यांसाठी हा 100% काम चांगलं होणार. या हिशोबाने आम्हाला फक्त निवेदन आहे सर्वांकडून की चांगलं काम व्हावं. प्रत्येक ग्रामपंचायतीकडून एकत्र येऊन काहीतरी मार्ग काढावे, प्रत्येक रस्ते चांगले झाला पाहिजे, दिवे बसवायला पाहिजे, संध्याकाळची सिक्युरिटी पाहिजे. ही सर्व गोष्टी त्यांनी लक्ष द्यावं ही आमची विनंती आहे. विकास झालेला आहे परंतु म्हणजे गांधीनगरचा जो विकास आहे अशा टपरी खोके यामुळे आहे की नाही संपूर्ण नई वर्षापासून विकास होते. तकलीफें बढ़ती जा रही है. अभी इतने सारे केस हुए हैं, उसके लिए बहुत जरूरी है कि गांधीनगर में पेट्रोलिंग की बहुत जरूरत है. हर टप्पे पे थोड़ा पुलिस बंदोबस्त होना चाहिए और पुलिस का थोड़ा गाड़ी चल के देखनी चाहिए कि हर जगह छोटे छोटे बच्चों के साथ अत्याचार होते जा रहे हैं. इसलिए मेरी ये नम्र विनती है कि लेडीज के लिए ज्यादा से ज्यादा पेट्रोलिंग होने की जरूरत है. अगर कोई रात को लेडीज को गाड़ी नहीं मिल रही है तो पुलिस को या कोई भी सरकारी बंधु उन्हें छोड़ने की व्यवस्था भी करनी चाहिए. मुझे रवि जैसे बोलले, रवि आपले सर बोलले की शववाहिका वगैरे आत पोहोचू शकत नाही, त्यासाठी पण हे झालं पाहिजे. अतिक्रमण थोडंफार केलं झालं पाहिजे. अशा बरेच मुद्दे फक्त शेवट एक मुद्दा तर झाला पाहिजे. फक्त बाथरूमची सुविधा करायची, सार्वजनिक बाथरूम पे करावे म्हणजे त्यात क्लीनली पण राहणार आहे. पे 2-5 रुपये त्यांनी कुठेतरी त्यांना टेंडर वगैरे देऊन केलं बरं आहे. कुठेही पक्षीला गांधीमध्ये आपण पे पार्क केलं ना त्याच्यानंतर कोणतरी युपीचे लोक टेंडर वगैरे ही सुरुवात झालेली आहे. तर तुमचे मार्गदर्शन पाहिजे. आपले काय अर्ज दिल्यानंतर तुम्ही काय करतात? नाही आता रेल्वेचे तुम्ही 4 वर्षापासून निवेदन देत आहेत. 4 वर्ष झाले. तुमच्या आजी माजी खासदार सगळ्यांना दिले, पण त्याला पाठ सगळ्या संस्थांना दिलेलं आहे. नाही तेच की मग ते काम का होत नाही. त्याच्यासाठी ठाकूर साहेब आम्ही वारंवार प्रयत्न केलेला आहे. पुणेमध्ये पण 10 वेळा मीटिंग झालेली आहे, दिल्लीमध्ये पण झालेली आहे, मुंबईमध्ये पण झालेली आहे, कोल्हापूरमध्ये पण झालेली आहे. लोकल जेवढी गांधीनगरची संस्था आहेत त्यांनी पण निवेदन वगैरे. आता जे निवेदनचं काम होणार नाही ते आता फक्त आमदार खासदार लेवल ते इलेक्शन होते त्यावेळी 4 वर्षापासून चालू आहे. हे आता आमचा इश्यू आहे. आता पब्लिकला जोपर्यंत जागरूकता येत नाही तोपर्यंत ते होणार नाही. ह्याच्यामुळं आम्ही एक कार्यक्रम पण ठेवले. ऍक्च्युली आमचा 4 तारखेला होता रेल्वे आंदोलन होता, ते पोस्टपोन केलेलं आहे. ती पण जसं तारीख डिक्लेअर झाली आमच्याकडनं आम्ही सांगणार आहे. हे आता लोकांना रस्त्यावरती यायला लागणार, त्याशिवाय काम होणार नाही. हे आपण जे म्हटलं ना 4 वर्षापासून करालोय ते करून करून आता जमलोय. आता ह्याच्यामुळे पब्लिकला जनजागृती करायची आहे, पब्लिकला सोबत घ्यायचं आहे आणि पुढचे कार्य आम्हाला करून घ्यायचे. आपल्याला मूळ रिझन काय सांगत होते माहितीये काय? एक्सप्रेस थांबत नाही. इथलं उत्पादन आपण कसं तिकीट काढायची पूर्वी, त्याला कोल्हापूर म्हणून दिसून यायला लागले. गांधीनगर हे वडीवडी म्हणून काढायला लागले. त्याला कोविड पासून पुढे रेकॉर्ड दाखवा ना. कोविड पासून बंद आहे, दिसणार नाही. बरोबर आहे की आपल्याला एक ट्रान्सपोर्ट ते पण आता कसं आहे, त्याला काय स्टेप फॉरवर्ड आपण घ्यायचं, आपण घेणार. शिंदे साहेब जसं आपण बोलला ना की 15 फूट दुकान गाड्या पुढे आले त्याच्यामुळे ट्रॅफिक येते. ऍक्च्युली इथं पब्लिक चुकत्याच. आम्ही ते म्हणत नाही पब्लिक चुकत नाही, पब्लिक चुकत्या. पण ह्याचा सगळ्यात मोठा कारण कोण नाही चुकायचं? आज शासन प्रशासनच आहे ना. आज ज्यावेळी माझं कुठं मी बांधकाम करायला लागलोय किंवा मी दुकान गाडा करालोय, मी पुढं आणालोय, मला थांबवायची जबाबदारी कुणाची आहे? आज मी परमिशन घेतोय नाही घेतोय कुणाचं काम आहे? आज आम्ही स्वतः तक्रारी करत 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 या लागलोय. आपण काही सुशिस्त पाळणार, आपण काहीतरी नैतिक मूल्य पाळणार.
कसं झालंय, एरिया लहान झाले, पब्लिक मोठी झाली. यासाठी आम्ही प्रयत्न करू, भारतीय तर्फे आणि जागरूकता करू साहेब, यासाठी आम्ही प्रयत्न करू. एक मुद्दा रवी, सीसीटीव्हीचा मुद्दा जो घेतलाय तुम्ही, सीसीटीव्ही हा सगळ्या व्यापाऱ्यांच्या संरक्षणासाठी किंवा आपल्या ग्राहकांसाठी सुरक्षिततेचा मुद्दा आहे. याला मागच्या 1 वर्षापाठीमागे आमदार ऋतुराज पाटील यांनी 15 लाख रुपयेचा फंड सुद्धा मंजूर केला. त्यामध्ये तुमच्या होलसेल असोसिएशननं त्याच्यात काहीतरी आम्ही सुद्धा त्याच्यात काहीतरी हिस्सा घेतो आणि गांधीनगरचा प्रश्न तो सीसीटीव्हीचा मार्गी लावूया असा विषय तो आला होता. पण तुमच्या काही व्यापाऱ्यांनी त्याला थोडंसं मागं पाऊल घेतल्यामुळं तुमच्या असोसिएशनमधल्या तो विषय बारगळला. दुसरी गोष्ट राहिली तर प्रत्येक तुमच्या सिंधी बांधवांची जी व्यावसायिकदार आहेत ते आपापल्या दुकानात शेजारीच ते कॅमेऱ्याचे झोन म्हणजे त्याचं रेंज ते आपापल्या ह्याच्यावरच येते. काय येते की समजा एखादा दुर्घटना घडली, चोरीची घडली किंवा मारामारीची घडली एक्सेट्रा दुर्घटना घडली तर ती माझ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात जर काही झाली तर मला पोलीस प्रशासनाचा सिसमेरा लागणार, तुझ्याकडनं रेकॉर्ड आहे, तुला चौकशीला. या कारणासाठी बहुतांशी तुमचे व्यापारी कॅमेरेज म्हणजे बसवायला नको, म्हणजे बाहेरचे आम्हाला त्याचा ताप होणार. या मूलभूत बाबीकडे तिने म्हणजे लक्ष असल्यामुळे दुर्लक्ष करतात. आता मला सांगा, हे ग्रामपंचायत नाही, आज जे घरफाडा वगैरे जे दुकानदारांचं आहे, घरफाड मी एक मिनिट हे जे आता हे ज्या सीसीटीव्ही ते समजा दुकानापुरता बसले, जे आपल्याला ग्रामपंचायत तर्फे समजा आपल्याला लाईट मागतोय किंवा साफसफाई मागतोय किंवा सीसीटीव्ही कॅमेरा मागतोय, ते ग्रामपंचायत तर्फे पण त्यांना मिळालं तर रोडवरच येतील, ते काय दुकानावर प्रायव्हेट टाकणार नाही. आपण सीसीटीव्ही कॅमेरा कशासाठी मागायला लावलं, रोडसाठीच मागायला लावलं. जे रोडवर दुर्घटना होत्या समजा बाय कोणतरी म्हणतोय आमचं हे बंद आहे, सीसीटीव्ही कॅमेरा बाहेरची बंद आहे, ग्रामपंचायत जी असते तिची पूर्ण कसं आहे रेकॉर्ड असतोय पोलीस स्टेशन. कसं आहे बाबा, आम्ही म्हणणं काय आहे की तुम्ही ज्याला म्हणताय व्यापारी लोक, आम्ही मान्य करू कुठला व्यापारी लावला नसता. कसं आहे प्रशासनाने जरा कॅमेरा लावले तर जरा पुढे व्यापारी येणार, दोन्हीने पुढे प्रशासन कुठं एक मार्ग एक कदम पुढे येऊ दे बाबा. नाही हे कारण सांगतो, पण त्याला काय पाठपुरावा झाला नाही, ते लागले नाही, ते काम कुठं झालं हे असं सवाल आहे. पण काय राजकारणामुळे याच्यामुळे तिथे अडकून राहिलं. हे बघा बाबा, जे तुम्ही प्रश्न केला की हे जे सीसीटीव्ही आमदार साहेबांकडनं मिळत होतं आणि व्यापाऱ्यांकडनं काय तर पाऊल पाठीमागे झालं म्हणून ते ठप्प झाले. आता ह्याच्या आधी आम्ही स्वतः कॅमेराचं काम केलेलं आहे, अमल साहेबांकडनं घेऊन आम्ही गांधीनगरमध्ये लावले. आता पण भरपूर ठिकाणी आपल्याला दाखवतो लावलेली आहे. हे आपलं कुठं थांबलं, जे मेंटेनन्स कोण बघणार. आता आमदार साहेबांना तर लावून दिलं, त्यांचं इलेक्शन असणार, राजनीतिक म्हणजे इलेक्शन पुरतं हे स्पष्ट आहे. आज त्यावेळी त्यांनी लावून दिलं, पण आपला मेन मुद्दा कुठं आला, मेंटेनन्स कोण करणार. पुढे यायला तयार नाही, कारण आम्ही लावलेलं नाही. आता आमदार साहेबांचं काम झालं कुठं, त्यांचं ठीक आहे करूया बघूया हे चालू आहे. पोलीस प्रशासन ह्याच्यामुळे आम्ही मुद्दा घेतलाय ग्रामपंचायतला. आज ग्रामपंचायत फाडा घेत्या, आज ग्रामपंचायत आपल्याकडनं पाणीपट्टी घेत्या. आज मी म्हणालोय फक्त आम्हाला स्ट्रीट लाईट आणि तेवढं कॅमेराचं हे एवढं काम करून दिलं. आज ग्रामपंचायतनं जर घेतलं आणि करून दिलं तर मेंटेनन्स ग्रामपंचायत बघणार. तिथं कुठलीही सत्ता येऊ दे ना, नाही कुठल्या राजकारणाचं त्यामध्ये काम आहे, नाही कुठल्या सत्याचं काम आहे, नाही कुठल्या माणसाचं काम आहे. ती संस्था आली आणि ही जिम्मेदार पब्लिक प्रॉपर्टी आहे, तिथून पब्लिकला सोय द्यायचीच आहे. म्हणून आम्ही हे ग्रामपंचायतला मुद्दा घेतलेला आहे. आमदार खासदार काय आता आमच्या बरोबर पाऊल पुढे घेणार देणार, पण ह्याच्या पुढे काय. मग हे ग्रामपंचायतच्या हातात आलं तर हे आमचं कायमस्वरूपीचं कंटिन्यू. आज बघा उचगाव ग्रामपंचायतनं लावले, आपण डिव्हिजनला बघा सगळी उचगावची चालू आहे, फक्त गांधीनगरची एकच चालू आहे, ते पण आता ब्लर झाल्या, ती रिपेअरिंग पण होत नाही एक कॅमेरा. म्हणून ग्रामपंचायतच्या हातात दिलं, ग्रामपंचायतनं हे हातात घेऊन काम केलं. 100% आम्ही एवढा फाडा बसतो, एवढं टॅक्स भरतो. मेंटेनन्स किती आहे? मेंटेनन्स किरकोळ असते, पण
केव्हा किरकोळ पण होऊ शकते किंवा जास्त पण होऊ शकते. ते बसून ते नियोजन करा ना, सगळ्यांना व्यापाऱ्यांनी घेऊन ते नियोजन करा. व्यापारीने केले, प्रशासन व्यापारी काय म्हणणार, व्यापारी नाही शेवटी कसं आहे, व्यापाऱ्यांचा पण सुरक्षेचा प्रश्न आहे ना. नाही व्यापाऱ्याचा सुरक्षेचा प्रश्न नाही. आता चोऱ्या होत्या, आता मेन रोडला चोऱ्या झाल्या. पण फाडा भरते ना व्यापारी फाडा भरते. काय मिळणार मला, काय मिळणार नाही. जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची. ग्रामपंचायतने घेतलं, आज व्यापारी मध्ये पण ग्रामपंचायत काय करायला, त्याच्यावर ढकला, व्यापारीवर ढकला, माणसावर ढकला. आता आम्ही एका ग्रामपंचायत मध्ये गेलो, स्ट्रीट लाईट का लावली, तिथं पोल नाही, लाईट नाही, ते पण आमचं काम आहे. ही उत्तर आहे का ग्रामपंचायत भाडा घ्यायला येत नाही ना, सगळ्या ग्रामपंचायत जबाबदारी घ्यायला पाहिजे. ग्रामपंचायत स्वतःची जबाबदारी पाचही ग्रामपंचायत देतो. तसं काय करायला, प्रशासनचं काम ते होतंय. तक्रार दिली करा. कुछ गाव कुछ सीसीटीव्ही चालते, तर गांधीनगरला तुम्ही वंचित का ठेवला सीसीटीव्हीच्या? भाडा किती वसुली होते मेन रोड दुकानदारचं, आणि गांधीनगर ग्रामपंचायतला भाडा काय जास्त येत नाही. आजूबाजू ग्रामपंचायतला भाडा जास्त म्हणतो, तरी पण सुविधा तसं बघा कुठं आहे. आता तब्बल ज्या वेळेला BSS ग्रुप तुमचा ज्यावेळेला इलेक्शनची परेड होती 2023ची, त्यावेळेला BSS ग्रुपनं असं इथल्या स्थानिक ग्रामस्थांना किंवा व्यापारी वर्गाला हे एक आशास्थान दिलं होतं किंवा एक आश्वासित केलं होतं की BSS ग्रुपला तुम्ही जर मतदान केला तर गांधीनगरच्या विकासासाठी BSS ग्रुप सदैव तयार असणार. तो त्याच्यात गट तट बाजूला ठेवून BSS ग्रुप. आता ही BSS ग्रुपची प्रेस कॉन्फरन्स आहे. मग अद्याप म्हणजे 2 वर्ष झाली या गोष्टीला, तुम्ही आत्ताच का मग प्रेस कॉन्फरन्स घेण्याचे? 2 वर्ष काय करतो? 2 वर्ष झालेलं आहे. एवढ्या वेळानं का मुद्दे तुमच्या लक्षात आले? CCTV बंद आहेत, कचरा उठाव होत नाही, अनेक रेल्वे आता कोरोनापासून थांबत नाही. ह्या सगळ्या बाबी काय आता नवीन उद्भवलेल्या नाहीत, त्या जुन्याच आहेत. त्याच्यातले कुठले नवीन प्रश्न आता तुम्हाला भेडसावत नाही या तुमच्या परिपत्रकाप्रमाणे? प्रश्न आहेत. 2 वर्ष मग का? एक मिनिट मागत आलाय बाबा. हे जे आमची 2 वर्ष गेली, आम्ही 2 वर्ष वारंवार तक्रारी केलेली आहे. कारण भारतीय सिंधू सभामधनं स्वतः पण सदस्य गेलेली आहे. जसं एक मी आहे, दीपक जमनानी आहे, रितू दालवानी आहे, आणि आमच्यामधनं गेलेली आहे. आज कुठल्या कारणानं सत्ता बदलली, काय झालं तुम्ही बघितलेलं आहे. हे 1.5 वर्ष तुम्ही म्हणाला ना का शांत बसल्याला. 1.5 वर्ष आम्ही आपल्या ग्रामपंचायत तर्फे फोकस करून प्रयत्न करतच येत होतो. त्याची आम्ही 1.5 वर्षापासून तक्रारी दिलेली आहेत. खालून वरतीपर्यंत सगळ्यांना तक्रारी दिली आहेत. BDO, CO, कलेक्टर सगळ्यांची पोहोच आमच्याकडे आहेत. हे आम्ही करतच आलो. कुठं तर बदल होणार. डायरेक्ट आम्ही पहिला सुरुवातीला तर भारतीय सिंधू सभा पब्लिकमध्ये येणार नाही की 6 महिन्यात आम्ही हारलो, आमची बॉडी जी गेल्या ते काम करू शकत नाही. आमचा पहिला तिथून प्रयत्न चालूच होता. पण तिथं काय राजकारण चालू झालंय ते उघड झालं, बघितलं तुम्ही. सत्ता इकडची तिकडे ते वेगळे भाग झालं, ते त्याबद्दल काय नाही. पण 1.5 वर्षापासून चालू आहे. भारतीय सिंधू सभा शांत बसलेली नाही. जे पब्लिकला आश्वासन दिलेलं आहे त्याच्यासाठी काम करायला आज भले आम्ही खुर्चीवरती नाही, बाहेर पण कुठं असतोय, फोनवरती पण लोकांची कामं करून देतोय. आज कुणालाही तुम्ही विचारा, भारतीय सिंधू सभाची जेवढी सदस्य ग्रामपंचायतमध्ये गेल्यात त्यांच्याकडनं तुम्हाला कुठली तुमची सोय लांब गेलेली आहे का? कुणालाही. ज्या दिवशी सत्ता बदलली, पक्ष त्यांनी आमच्या सरपंच साहेबांना आणि एका सदस्यानं बदललं, त्या दिवशी पण भारतीय सिंधू सभा एक जिम्मेदार आहे. लोकांकडे चुकीचा मेसेज जाऊ नये म्हणून भारतीय सिंधू सभाने एक मेसेज टाकला पब्लिकला की कोणी असं विचार करू नका की सरपंच तिकडे गेले किंवा 2 सदस्य तिकडे गेल्यात म्हणजे आपलं गाव किंवा ग्रामपंचायत संपली. आज जे भारतीय सिंधू सभानं लोकांना जे आश्वासन दिलंय, जे आम्ही कमेंटमेंट केल्या, ती आज पण आमची आहे. उलट त्याच्यापेक्षा जास्त ताकदीनं आज आपण पब्लिकची कामं करणार. कुठल्याही लोकांना, रहिवासींना काही अडचण आली, आज पण आम्हाला तुम्ही तक्रार द्या, आम्ही तुमच्या सेवेसाठी हजर आहे. हा मेसेज त्याच दिवशी सोडलेला आहे, आपण सगळ्यांना बघितलं असणार. भारतीय सिंधू सभा कुठेही पाठीमागे जाणार नाही.
सत्ता येणार जाणार. भारतीय सिंधू सभा हे सोशल वर्क आहे, पब्लिकसाठी आहे, हे कायमस्वरूपी राहणार. नाही, सोशल वर्क आहे, त्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण एखादं काय आंदोलन वगैरे असं तुमच्या BSS ग्रुपनं घेतलंय की बाबा सामाजिक प्रश्नासाठी किंवा प्रशासनानं दिरंगाई केली, या सुविधा मूलभूत पुरवण्यासाठी अपयशी ठरलं, प्रशासनाकडून दिरंगाई झाली, काही तांत्रिक बाबी असतील किंवा काय, त्याला पाठपुरावा म्हणून एखादं जर आंदोलन झालंय का? नाही, आता सुरुवात केली. हे पहिला आम्हाला तुम्ही पाठपुरावा केलोय, आम्ही करत आलोय म्हणालायसा ना, तर मला तोच प्रश्न विचारायचा आहे. पाठपुरावा करण्यात तुम्ही अपयशी ठरलाय मग, कारण का जर 1.5 वर्षाचं एखादं तुम्ही प्रश्न एका प्रशासकीय अधिकाऱ्याकडे गेला असेल, निवेदन दिलं असेल, त्यानं काहीतरी कमिटमेंट दिलं असेल, तुम्हाला 15 दिवसात सोडवतो, महिन्यात सोडवतो, 6 महिन्यात सोडवतो, त्याच्यानंतर तुमचा फॉलोअपच नसणार आहे त्याच्यावरती. अनेक कामं रखडली, म्हणजे कुठं तर तुम्ही अजून त्याला पूर्ण क्षमतेने किंवा आंदोलनाचा इशारा देऊन ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न झाले. काय होते ऐकून घ्या ओ रवी शेठ, ऐकून घ्या. वर्ष 1.5 वर्ष आम्ही बघितला कुठं तर कुठं काम होणार. आम्ही लई प्रयत्न केला, संघटक घेऊन सगळ्यांना एकत्र घेऊन कामं करूया. म्हणजे आम्ही इथपासून आमदार खासदार परत गेलो, सरपंच साहेब सरपंचाला मी स्वतः 4 फोन केले, काय अडचण असेल मी मिटवतो, पण त्याने काय राजकारणामुळे कशामुळे त्याने पक्ष बदलला, काही झाला नाही. त्यानंतर आम्ही बघितलं आता हे काय होणार नाही, म्हणून आम्हाला ही परिस्थिती आली. आणि ही निवेदन आम्ही गांधीनगर अजून दिले नाही, गांधीनगर निवेदन अजून तयार करायला चालू आहे. आम्ही ही निवेदन आजूबाजूच्या ग्रामपंचायतला दिली आणि हे आता निवेदन घेऊन आम्ही बघणार की 3 वर्ष वेळ बघणार नाही, नंतर त्याच्यानंतर पुढचं आंदोलन सुरुवात होईल. आता इलेक्शन आले की नाही, ऐकून घ्या. जर ग्रामपंचायतीनी पुरवल्या नाही तर तुम्ही BSS ग्रुप रस्त्यावर उतरून आंदोलन छेडणार, शेवटी तेच तयार, बरोबर ना? आम्हाला एवढं आश्वासन आहे ते परिस्थिती येणार नाही. ग्रामपंचायत आम्हाला एवढं आश्वासन दिलं आहे, सगळ्या 3 ग्रामपंचायत आम्ही कामं करणार. आंदोलनाचा इशारा तर तुम्ही दिलेला रेल्वेचं असू दे आंदोलन, हे असू दे आंदोलनचा इशारा. अध्यक्ष साहेब एक मिनिट अध्यक्ष साहेब, इलेक्शन आले की नाही सगळे कमिटमेंट करतात, इलेक्शन झाले की नाही तुम्ही पण विसरतात, ते पण विसरतात. नाही ते वस्तुस्थिती आहे ना, त्यावेळी कमिटमेंट भरपूर होत्यात इलेक्शन वेळी. भारतीय सिंधू सभा कधी पण इलेक्शनच्या वेळी पुढे आलेली नाही. नाही नेते मध्ये तुम्हाला कमिटमेंट करते, आश्वासन देतात, हे कमिटमेंट जे केले. आज पण रस्त्याचं काम आमची सत्ता नसताना तरी सुद्धा आम्ही कितीतरी गल्ल्या, कितीतरी रस्ते आम्ही काम करून आलोय. आपल्या आमदार खासदारांकडनं करून घेतलेले आहेत. रस्त्याची पाहिजे आपण फोटो देऊ शकतो. आता पण ऋतू आज पण पाठपुरावा करत्या, 4-5 गल्ल्यांचं काम केलेलं आहे, त्यांचं पण टेंडर आता येईल. ते सगळं केले, कामासाठी कुठं पण थांबलेलं नाही. पाण्याचं आज पण 24 तास ऋतूला फोन येते, ऋतू आज पण 24 तास लोकांना, असं नाही तर आमच्याकडे सत्ता नाही म्हटल्यावर आम्ही शांत बसलोय. आज पण पब्लिकचे काही प्रश्नांची आमच्याकडे कॉल येऊ देत, आम्ही प्रत्येक सेवेसाठी हजर असतोय. आणि जसं आपण बोलला ना की काही कामं, असं कुठल्या कामात आम्ही कमी पडतोय तुम्ही आम्हाला पण सांगा, आम्ही 100% ते पण पूर्ण करू. त्याच्याबद्दल पण हा हो खासदार साहेब, लोकांना जर आंदोलन करायला लागत असेल तर लोकप्रतिनिधींनी काय केलं? लोकप्रतिनिधी त्यांना गाव बंद करावं. बरोबर आहे. काय गाव बंद करते? लोक असं होत नाही, असंतोष निर्माण होते, तोपर्यंत लक्ष देणार. बरोबर. बघायला लागलोय लोकप्रतिनिधींना गाव बंद करा. मी करतो. बघा, आम्ही भारतीय सिंधू सभेनं जे आम्ही निवडणूक हे करून पॅनल उभा करून जे आम्ही निवडून दिले, राजकीय याच्यात मला जायचं नाहीये, पण आता ते मुद्दा निघाला तर मी बोलतो. जे आता आमचे सदस्य तिकडे गेले, सरपंच साहेबांना आम्ही आमच्या पूर्ण ताकदीनं पब्लिकला, जनतेनं आमच्यावर विश्वास ठेवून त्यांना मतदान केलं. त्याच्यानंतर आमचे सदस्य 6 महिने केलेला आहे आणि त्याचा पाठपुरावा सगळा केलेला आहे. 1.5 वर्षात त्यांनी पाठपुरावा केला. आम्ही काय म्हणतो आज न उद्या सुधारतील, पण त्यांनी वरील व्हिडिओ सीओ कुणी लक्ष दिलेलं नाहीये. प्रशासनानं अजिबात त्यात लक्ष दिलं नाही. आम्ही म्हणतो आज होईल उद्या होईल म्हणून आम्ही आंदोलन
करायचं थांबलं. आता इथून पुढे आम्ही आंदोलन करणार आमचं झालं आणि जनतेला सोबत राहणार. कोणतीही गोष्ट मागितल्याशिवाय मिळत नाही किंवा संघर्ष केल्याशिवाय ती अंमलात येत नाही. हो 100%. आता तुम्ही आंदोलनाचं हत्यार उपसलंय जेणेकरून सामाजिक प्रश्न, गांधीनगरचे मूलभूत प्रश्न मार्गी लागावे, पण संघर्ष हा करावाच लागणार. तुम्ही जर या फक्त लेटर पॅडवर मागणी देऊन हे जर करून तुम्हाला जर सदस्य एवढं मिळणं शक्य असतं तर मग अजून एवढं पेंडिंग दिवस राहील, पेंडिंग राहणार नसते विषय. त्यामुळे संघर्ष करावा लागणार, रस्त्यावर उतरायला लागणार. जनतेचा असंतोष कुठेतरी शासनापर्यंत किंवा लोकप्रतिनिधीपर्यंत हे कळवावं लागणार आणि ते केल्याशिवाय ती मिळणार ही पण तयारी असावी तुमची. एक मेन रिझन आपल्याला काय लक्षात आलं, आम्ही असं सर्वे केली, रेल्वेला लागते उत्पन्न, म्हणजे बरोबर इथनं आपल्याला उत्पन्न काय आहे का ते आपल्याला आता सर्वे केले. ते आता महत्वाचे जे मागच्या वेळी तुम्हाला म्हणत होतो ट्रान्सपोर्टेशन येतं ती एक दाखवायची आहे पूर्वीची त्यांना ट्रान्सपोर्टेशन तिथे. आणि मेन आता जागरूकता काय करायला लागणार, तिकीट जी आहे ते वडीवडेली याच्यामुळेच आपलं गावाचं भरपूर हे आम्हाला फक्त गांधीनगरला सुविधा नाही. वडीवाले पण एक्सप्रेस जायचे तर त्यांना कोल्हापूरला नाही, त्याला पटवून द्या. हो, गांधीनगर हे गाव नाही आहे, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी व्यापारपेठ आहे. रेल्वे थांबायसाठी काय लागते एक्सप्रेस उत्पन्न किती आहे. आता आम्ही जे पुढे आलोय ना हे सगळं सर्वे करून स्टडी करून पाठपुरावा आमदार रेल्वेचं नुकसान किती आहे त्याला सांगा, पटवून द्या ना ते. हे आम्ही लक्षात घेऊन याचा अभ्यास करून आता आम्ही ह्या मुद्द्याला पुढे घेऊन निघालोय. आज आम्ही रेल्वेकडनं एकच मागणी करालोय, तुमची रेल्वे आमच्या गावात थांबवा. याच्यासाठी दोन्ही MIDC शिरोली गोकुळ शिरगाव MIDC आमच्या बरोबर आहे. आजूबाजूची इथं जी गावं आहेत पश्चिम महाराष्ट्राची एवढी मोठी बाजारपेठ आहे जिथून ऑल वर्ल्ड आपलं माल येते आणि जाते. हे तुम्हाला आम्ही सगळं ट्रान्सपोर्टेशन परत चालू करणार आहे, हे आम्ही लेखी देणार आहे. आमच्या संस्थांना पण आम्ही होलसेल असोसिएशनला पण निवेदन देणार आहे. आपलं पण पत्र असं लेखी द्या. आपली जी मेन समाजाची गांधीनगर गावाची सेंट्रल पंचायत आहे त्यांचं पण लेटर घेऊन एक आता जी लढाई करणार ती ह्याच्यावरतीच करणार. ट्रान्सपोर्टेशन आपण चालू करू आणि ह्यानं ते 100% काम होणार. याच्यासाठी आपलं सहकार्य पाहिजे, पब्लिकचा सहकार्य. कारण फक्त भारतीय सिंधू सभा काय करू शकत नाही. भारतीय सिंधू सभा बरोबर आपली सगळी टीम आमच्या बरोबर असणार, पब्लिक जरा आमच्या बरोबर असणार तर 100% आम्ही सक्सेस जाणार आहे.